संजय राऊत शरद पवार यांचे सिल्वर ओकवर भेट घेणार आहेत। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात राऊत आता पवारांना भेटणार असल्याची माहिती मिळते। शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे सिल्वर ओकवरती जाणार आहेत आणि या ठिकाणी राहुरी आणि बारामतीची जी पोटनिवडणूक होणार आहे त्या पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। सुनेत्रा पवार हे उद्या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी प्रत्येकाची होती। याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर सिल्वर ओकवरती आता संजय राऊत देखील जाणार आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात पवारांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल। बारामती पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय ठरलं असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण बारामतीबाबत ठाकरेंनी कोणताच निर्णय घेतलेला नाही असं राऊत म्हणाले। बारामतीमध्ये ठाकरे उमेदवार देणार नसल्याचं तटकरेंनी म्हटलं। पोटनिवडणुकीवरून पक्षात चर्चा सुरू आहे। संजय राऊतांनी असं सांगितलंय। बारामती पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय ठरलं हा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। बारामतीबाबत ठाकरेंनी अद्याप कुठला निर्णय घेतलेला नाही अशी माहिती राऊतांनी दिलेली आहे। मात्र बारामतीमध्ये ठाकरेंकडून उमेदवार दिला जाणार नाही असं तटकरेंनी मात्र सांगितलेलं आहे। त्यामुळे आता खरंच ठाकरेंकडून बारामतीमध्ये उमेदवार दिला जातो की नाही हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत संजय राऊतांनी आतापर्यंत कुठलाच निर्णय झालेला नाही असं सांगितलंय। तर दुसरीकडे तटकरे उमेदवार दिला जाणार नसल्याचं म्हणताय। त्यामुळे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बारामतीमध्ये जो विषय आहे बारामतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढतायत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत। त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं। म्हणून मी सुप्रियाताई यांचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवेदनशील बाब आहे। बारामती संदर्भात सुनेत्रा पवारांनी ठाकरेंसोबत चर्चा केली असं राऊतांनी म्हटलेलं आहे। बारामती पोटनिवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असंही राऊत म्हणालेले आहेत। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे असा अट्टहास चुकीचा असं राऊत म्हणाले। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 जण इच्छुक आहेत। राहुरीमध्ये आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय। पण निवडणुका लढायच्याच नाहीत, बिनविरोधच झाल्या पाहिजेत हा अट्टहास हा चुकीचा आहे। यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत। राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून 3 महत्त्वाचे लोक जर समन्वय नाही असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे। पण आम्ही असं म्हणतोय जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल।